नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल टेस्टी ट्रेंडवर. आजची रेसिपी थोडी स्पेशल आहे कारण ही मला माझ्या नंदेने सांगितली आहे. त्या म्हणाल्या, एकदा बनवून बघ आणि मला कॉल करून सांग. तर चला मीही त्यांच्यावर विश्वास ठेवून पहिले पाऊल उचलते आणि हे धुवून घेतलेले लाल लाल टोमॅटो कट करून घेते. आता पॅनमध्ये तेल गरम करून एक एक पीस ठेवून घेते. हो, इकडे घाई नाही. त्या म्हणाल्या, टोमॅटोलाही हलकेच ठेव. आता त्यावर मीठ टाकून 10 मिनिट गॅस कमी ठेवून शिजवून देते. त्यांचं लॉजिक असं, स्लो फ्लेम इज इक्वल टू स्लो टेम्पर इज इक्वल टू जास्त फ्लेवर. मग मी पण म्हटलं ठीक आहे, ऐकते मी त्यांचं. मी 10 मिनटं मस्त शिजू दिलं. आता झाकण काढलं आणि टोमॅटो उलटते, कारण त्या म्हणाल्या दोन्ही बाजूने शिजलं पाहिजे, मगच छान टेस्ट येते. म्हणून झाकण पुन्हा ठेवूया आणि 5 मिनिट लो फ्लेमवरती शिजून देऊया. आता हे परफेक्टली स्टीम झालेले टोमॅटोज प्लेटमध्ये एक एक करून काढून घेत आहे. पण मनात मात्र एकच विचार, ताईंची रेसिपी आहे मग एक्स्ट्रा सावध. नाहीतर परत म्हणतील हीच काय ती टोमॅटो खराब केलेली. म्हणून बघा, मी अगदी नीटनेटके साल काढून घेत आहे. आता टोमॅटो स्मॅश करून घेते. ताई म्हणतात तसेच प्रेमाने व हळूच, जोरात नाही. चला तर टोमॅटो मस्तपैकी स्मॅश झाले आहेत. आता पुढचं काम भारी, तडक्याचं. तडक्यासाठी हिरवी मिरची, लसूण आणि फ्रेश कोथिंबीर कट करून घ्यायची आहे. आता जे टोमॅटो स्मॅश केले होते ते एका बाउलमध्ये काढायचे आहेत. तेल गरम करून त्यात जिरी, मोहरी, लसूण आणि मिरचीचा तडका द्यायचा आहे. हा गरम गरम तडका देखील बाउलमध्ये टाकायचा आहे. त्यावर थोडासा गूळ आणि कोथिंबीर टाकून छान मिक्स करून घ्यायचा आहे. तर बघा, एकदम परफेक्ट स्पायसी स्वीट आणि ॲरोमॅटिक चटणी तयार झाली आहे. आता वेळ आहे या चटणीच्या प्लेटिंगची. तुम्ही तुमच्या आवडीनुसार चपाती व भाकरीला या चटणीसोबत पेअर करू शकता. छान लूक आला हे बघा, तर एक बाईट घ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.